तर आमचे आमदार कुठेही जाणार नाहीत असं शिरसाट म्हणतात। संजय राऊतांच्या बोलण्यावरती आमचा विश्वास नाही असा सुद्धा उल्लेख शिरसाटांनी केलेला आहे। तर विधानसभेआधी ठाकरेंसोबतचे आमदार आमच्याकडे येतील असा दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे। या संदर्भात संजय शिरसाटांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतर आता खरं निवडणुका संपल्यानंतर आता वेगळंच एक चित्र समोर आलं आहे। संजय राऊत असं म्हणाले की खऱ्या अर्थानं अनेक आमदार अजूनही आमच्याकडे येण्याला तयार आहेत। संजय राऊत माझ्यासोबत आहेत। सर, संजय राऊत जे म्हणालेत की पुन्हा एकदा काही लोकांची रिएंट्री होणार आहेत, कसं काय बघताय? त्यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवतं? यांचे स्टेटमेंट रोज बदलणारे स्टेटमेंट असतात। रोज काहीतरी नवीन आपण काहीतरी दाखवतोय किंवा ज्ञान लोकांना पाजळतोय लोकांसमोर, असं तर एक चित्र आहे त्यांचं। आता जरी तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकसभेमध्ये जे त्यांचे खासदार निवडून आलेत ना, त्यांचा प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घ्या आणि पक्षाने तुम्हाला काय मदत केली एकदा विचारा तर खरं। परंतु यांनीच असं काही कर्तृत्व केलं आणि यांच्यामुळे ते निवडून आले असं जर काही आविर्भाव ते वागायला लागलेत ना, बेडकासारखे जे फुगलेत ना, तर याचा फटका यांना बसणार आहे आणि हे सर्वांना माहिती आहे। आणि म्हणून आपले आमदार जाऊ नये त्याची त्यांचा प्रयत्न राहणार आहे। या फोडाफाडीच्या राजकारणामध्ये तसंही आम्हाला इंटरेस्ट नाही, परंतु अनेक आमदार आज आमच्या संपर्कात आहेत, म्हणजे अजूनही आहेतच। तुम्हाला या विधानसभेच्या जे सेशन सुरू होणार आहे आता 27ला, त्याच्या पहिले तुम्हाला 1-2 प्रवेश झालेले दिसतील। पण म्हणून आम्ही हे असं वायफळ वक्तव्य नाही करत, कॉन्क्रीट बोलतो, कॉन्क्रीट काम करतो आणि जे करायचं ते करून दाखवतो। आता यांच्याकडे कसं राहिलेलं ना, निष्ठा राहिल्यात ना, बाळासाहेबांचे विचार राहिलेत। मोठा पराक्रम केलेला आहे या लोकांनी। ठाकरे कुटुंबाने पहिल्यांदा पंजाला मतदान केले, एवढा चांगला एवढा रिझल्ट त्याच्यामुळे आलेला आहे। आणि म्हणून आता यांना बोलायचा सुद्धा नैतिक अधिकार नाहीये। तुम्ही काय केलं नाही, काय गमवलं याचा आणखीन ते चर्चाच करत नाही। त्यांना जिंकायचे आविर्भाव येते। जिंकली खरी काँग्रेस, 1चे 13 झालेत, जिंकली खरं शरद पवार, 4चे 8 झालेत, हारले ते हे उबाठा 18चे 9 वर आलेत, 22 सीट लढून, तरी ते आनंद साजरा करतात। हा मूर्खपणाचा कळसच आहे ना।